नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आता वाजलेत सकाळचे 9:30 आणि शुभ रविवार मित्रांनो। संडे ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि इस्कोचे एक ठिकाण म्हणजे आहे ते वाडा हे ठिकाण आहे। वाडा पालघर जिल्ह्यापासून 35 किलोमीटर आतमध्ये असं हे ठिकाण आहे। तर मित्रांनो, आम्ही आता विरार स्टेशनला आहोत। विरार स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे आणि इथून आम्ही ट्रेन पकडणार आहोत। डोंबिवली ते बोईसर मेमो अशी आम्ही ट्रेन पकडणार आहोत आणि आम्ही पालघरला जाणार आहोत। चला जाऊया। तर मित्रांनो, आम्ही आता विरारवरून निघालो आहे। तिकडे पण आहेत आमचे पलटण, तिकडे गर्दी। तर मित्रांनो, आता पोचलोय पालघरला। पालघरचं स्टेशन बघा। चला, आम्ही आता इथून बसने जाणार आहोत। वेस्टला बाहेर पडणार आहोत इथून आणि तिथून मग बसने जाणार आहोत। चला। तर मित्रांनो, पालघरचं रेल्वे स्टेशन आणि चला मित्रांनो, आम्ही आता पालघर स्टेशनपासून निघालो आहे। बसचा टायमिंग काय माहीत नाही, तरी पण मी एकदा इन्फॉर्मेशन काढतो। हे काका आहेत ना, मॅजिकवाले गाडीवाले काका आहेत, त्यांच्याकडून मी इन्फॉर्मेशन काढतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो की कधीपर्यंत बसचं टायमिंग काय असेल, सर्व काय असेल। बसले तर मित्रांनो, तुम्ही असं टॅक्सी किंवा अशी काय माझी दुसरी कुठले वाहन आहे म्हणजे इथून शेअर टॅक्सी वगैरे आहेत, तर त्यांचे पर पर्सन चार्जेस किती आहेत? 200 रुपये ते रिटर्नचे। असं पण तुम्ही जाऊ शकता। जर तुम्हाला बसने जायचं असेल तर मग पुढे ह्याच्या पुढे बस डेपो आहे पुढे, तिथून मग तुम्ही बसने पण जाऊ शकता। पण बसने गेल्यानंतर आहे ना, तर बसने तिथून गेल्यानंतर डायरेक्ट आपल्याला वृंदावनसाठी आपल्याला बस नाही भेटते, त्यामुळे आपल्याला ते चेंजिंग करून जायला लागते। इंद्रापूर काहीतरी नाका आहे पुढे, तिथपर्यंत बस जाते आणि तिथून परत आपल्याला रिक्षाने जायला लागतं। असा तो रूट आहे बसचा। मग आम्ही आता जास्त जण होतो म्हणून आम्ही सेपरेट गाडी केली आहे प्रायव्हेट। मित्रांनो, इथे 5 मिनिटावरती ते बस डेपो आहे इकडे। बसचा टायमिंग तुम्हाला मी सांगतो कसा आहे ते। मी काकांना एकदा विचारतो नंतर बसचा टायमिंग वगैरे कसं काय, त्यांना जर माहीत असेल त्यांच्याकडून माहिती घेतो, नाही तर मी सांगतो माहिती। गावी जायचं मॅजिक वगैरे, म्हणजे खेड शहरामध्ये जायचं असेल ना
मध्ये पोहोचणार आहोत तिथे वृंदावन 2 ते 3 किलोमीटर अंतर थोडा लांब आहे ते बघा. आपली गावची आठवण असं एक रस्त्यावर तिकडे पारंपरिक साईडला तर मित्रांनो आम्ही आता पोचलो इकडे. बघा हा मेन गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर मित्रांनो त्या साईडला इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे पण आहे पार्किंगची व्यवस्था. तर एकदम चांगल्या पद्धतीने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. वातावरण बघा एकदम मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण बघा एकदम शांत असं वातावरण आहे. तर मित्रांनो इथे पुढे गोवर्धन गोशाला आहे बघू शकता. ते गायींना चारा पण घालू शकता तुम्ही. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे कशा रूटने कशा पद्धतीने जायचं इथे सर्व इथे. तर मित्रांनो इस्कॉनचे एक ठिकाण म्हणून एक मिनी वृंदावन ज्याला ओळखले जाते ते मुंबईपासून सुमारे 108 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो तिकडे गोशाला आहे आणि गोशालेच्या ह्या साईडला प्रसाद आहे इकडे आणि प्रसादीमध्ये आम्हाला खिचडी दिलेली आहे बघू शकता. तर मित्रांनो या साईडला आहे ते मदन मोहन मंदिर आहे. तर आपण आता तिकडे दर्शनासाठी जाणार आहोत. चला जाऊया एक दर्शनासाठी. पुढे इकडे बघा हरे कृष्ण हरे राम याचं म्हणजे नामस्मरण चालू आहे बघा. इकडे देवाचं नामस्मरण चालू आहे. माझ्या मागे म्हणायचं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आतमध्ये फिरण्यासाठी जाणार आहोत. चला
पुढे हे बघा इकडे श्रीकृष्णाचे संपूर्ण बालपण दिलेलं आहे. मित्रांनो हा बघा पूर्ण इथे नकाशा दिलेला आहे, कशा पद्धतीने आपण जायचं इथे इथे दर्शवलेलं आहे बघा. चला आपण त्या साईडने जाणार परिक्रमा मार्ग. इकडे मथुराचा मार्ग आहे इकडे श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे इथे. तर मित्रांनो एकदम शांत असं वातावरण आहे इकडे. तुम्ही पण कधी फिरण्यासाठी इकडे फिरण्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही. हे बघा जेव्हा वासुदेव यमुना नदी पार करून जेव्हा कृष्णाला घेऊन चालले होते ते ठिकाण आहे मित्रांनो. बघा यमुना नदी. कचराकुंडीची व्यवस्था बघा एकदम बांबूच्या याच्या बांबूपासून तयार केलेली आहे कचराकुंडी आणि त्याला बाहेरून मातीचा लेप लावलेला आहे. अशा प्रकारे कचराकुंडी केलेली होती. एकदम असं शांत वातावरण आहे आणि आता चाललं महावनामध्ये. तर बघा मित्रांनो श्रीकृष्ण जेव्हा गौरवणीसोबत रासलीला खेळतो ते ठिकाण आहे बघू शकता. इकडे नंद भवन आहे मित्रांनो. या साईडला ते यशोदा भवन. तर मित्रांनो येथे गर्गमुनी यांनी श्री नंद महाराजांच्या गौशालेमध्ये श्रीकृष्ण आणि बलरामाचं नामकरण केलं होतं. हे बघा नामकरण करते एक चित्र आहे. इथे बालकृष्ण यांनी सत्कासूर राक्षसाच्या बैलगाडीला लाथ मारली आणि सत्कासूर राक्षस पडला. त्याच्यामुळे त्याच्या बुरी आदते म्हणजे वाईट सवयींना मुक्ती पावली. ही आहे यमुना नदी आणि या यमुना नदीमुळे या कालिया नागामुळे त्याचं पाणी प्रदूषित होत होतं. म्हणून श्रीकृष्णाने कालिया नागासोबत युद्ध करून त्याचा पराभव केला आणि त्याला दूर पाठवले. त्यामुळे कालिया नागामुळे होणारा छळ आणि क्रूरता दूर झाली. श्री राधा दामोदरजी मंदिर. ये मुझे बोलते हैं यहाँ पे अच्छा लग रहा है, यहाँ पे बैठ सकते हैं. हरे राम कृष्ण. हे बघा श्री राधा दामोदरजी देवजी महाराज यांच्याकडे मंदिर आहे बघू शकता तुम्ही.
हा अगासूर सर्प राक्षस हा श्रीकृष्णाला आणि त्याच्या सवंगड्याला गिळून खाण्याचा प्रयत्न करत होता. भगवान श्रीकृष्णाचं अपहरण झालं होतं ते ब्रह्मदेवाने केलं होतं. त्या ब्रह्मदेवाला भ्रमित करण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांचे विस्तारित रूप बालकांमध्ये केलं होतं. नंतर ते दर्शवलं की त्याने ग्वाल बालकांमध्ये जे रूप विस्तारित केलं होतं ते त्यांचंच रूप होतं असं. तर मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये नमन ही पद्धत आपण एक चालीरीती आहे ते आपण जोपासत असतो आणि त्यामध्ये आपले हे श्रीकृष्णाचे 8 अवतार आपण दाखवले जातात आपल्या कोकणाच्या संस्कृतीमध्ये. ते बघा इथे आपल्याला पाहायला मिळतात. ते 8 अवतार आहेत. जेव्हा अक्रूर त्यांच्या रथावरून श्रीकृष्णाला आणि बलरामाला मथुरेला घेऊन जात होते तेव्हा या सगळ्या गोपिकांनी त्यांचा रथ अडवण्याचा असा दुःखद रीतीने प्रयत्न केला होता. हा दुःखदच आहे ते. तर मित्रांनो, इथे कृष्ण आणि गोपिका हे होळी खेळलेले एक दृश्य दाखवलेलं आहे, बघू शकता. आणि हा देवांश रडतोय. हे आहे नंदभवन. इथे श्रीकृष्ण आणि बालरामाने त्यांचे बालपण बितवलं आणि ही आहे यज्ञशाला जिथे त्यांना श्रीकृष्ण आणि बलराम त्यांना जेवणामध्ये नकार दिला होता. तर ब्राह्मणाच्या बायकोने त्यांना जंगलामध्ये जाऊन भोजन दिलं होतं जेवणामध्ये. पावन सरोवर जिथे श्रीकृष्ण आणि बलराम स्नान करायचे. तर मित्रांनो, आमचं आता फिरून झाले सर्व वृंदावन. काजूच्या बिया किती आणि हे बघा आंबे बघा किती लागलेत. आंबे तिकडे काजूची झाडं पण आहेत. ते बघा काहीतरी काजू काढतात बघा. तर मित्रांनो, दुपारची वेळ झाली, 12:30 वाजले आणि जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. जेवणाचे इथे महाप्रसाद इथे आहे. सर्वांनी आम्ही जातो आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. सर्वजण लाईनमध्ये थांबलो आहे. लाईन भरपूर आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आज गर्दी पण भरपूर आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि खाली बसण्यासाठी ते बघा इकडे चटई अंतरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण लाईनीमध्ये बसू शकतो आणि एक जेवणाचा आनंद घेऊ शकतो. मंडळी, इथलं महाप्रसाद जेवल्यानंतर स्वतःचा ताट स्वतः धुवायचं आणि बाजूला ठेवायचं. तर मित्रांनो, आता आमचा महाप्रसादाचा लाभ झालेला आहे आणि आम्ही आता निघण्याची तयारी करत आहोत. चला जाऊया. 1 वाजला आहे आणि ऊन पण जास्त लागतं आता. तर मित्रांनो, हा काही जो गोवर्धन विलेज आहे तो एकूण 90 एकर जमिनीमध्ये पसरलेला आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन विस्तारण्याची इकडे सुरुवात चालू आहे आणि नवनवीन त्यामध्ये सुखसुविधा असं नवीन गोष्टी इकडे बदल घडवण्यात येणार आहे. इकडे भरपूर असं मोठं काम चालू पण आहे त्या साईडला. तर मित्रांनो, आमचं गोवर्धन इको विलेज फिरून झालेलं आहे. आम्ही आता निघण्याची तयारी करत आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.